ग्रामीण राजकारणाचे पोत तपासताना किंवा त्याबद्दलचे संदर्भ पाहताना आपण हा विचार केला पाहिजे की लोकांच्यामध्ये यांचं स्थान किती आहे. तर आजही लोकांच्यामध्ये मोहिते पाटलांचं स्थान फार मोठं आहे. विजयसिंग मोहिते पाटील असतील, रणजितसिंग मोहिते पाटील असतील, त्यांनी काय केलं काही केलं नाही हा भाग वेगळा आहे. पण माझं स्वतःचं मत आहे की विजयसिंग मोहिते पाटलांची जी पिढी आहे या पिढीचं काम फार मोठं आहे आणि त्या पिढीने खूप चांगल्या पद्धतीने संवादाची आणि एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतलेली. गणपतरावांचं कार्य आणि गणपतरावांचं आपण आता अलीकडच्या काळामध्ये एक अतिशय एक विस्कळीत संज्ञा वापरली जाते कार्यसम्राट. तर कार्यसम्राटापेक्षा देखील मोठं काम गणपतरावांनी केलं आणि म्हणून ते गणपतरावांचं स्थान महत्त्वाचं आहे. आपल्या लोकशाहीला जे बळ आणि सत्व मिळतं ते अशा लोकांच्यामुळे मिळतं. शहाजी बापू पाटील, ढोबळे, मी या दोघांना लुच्चे राजकारणी म्हणेल. लुच्चे आणि खोटे लबाड राजकारणी. म्हणजे या लोकांनी आपल्या लोकप्रतिनिधित्वाच्या कामाला व्यक्तिमत्वाला बट्टा लावलेला आहे. जेव्हा जेव्हा परिचारक अडचणीत येतील तेव्हा विजयसिंग मोहिते पाटील त्यांना मदत करतात आणि विजयसिंग मोहिते पाटील जेव्हा अडचणीत असतील तेव्हा परिचारक त्यांना मदत करतात. सहकारी संस्थांचा पोत आणि सहकारी संस्थांचं प्रशासन याच्यावर तुझकर पंतांची खूप चांगली कमांड होती की ह्या सगळ्यांचा जो केंद्रबिंदू आहे त्यावेळेला सोलापूरमधला तर तो शरद पवार आहे. म्हणजे जरी सुशीलकुमार शिंदे सोलापूरमधून निवडून गेलेले असले तरी केंद्रबिंदूच होता तो मात्र शरद पवार हाच होता. आणि त्या परिसंवादामध्ये त्याचं काही दर्शन मला स्वतःला घेतलं. म्हणजे सगळ्यांच्या बोलण्यात एकच मुद्दा होते की पवारसाहेब पंतप्रधान व्हायला पाहिजे. हनुमंतराव डोळस यांचं निधन झाल्यामुळे माळशिरस तालुक्याला उमेदवार कोण, तर मग तो राम सातपुते यांनी उभा केला आणि तो एकनिष्ठ कार्यकर्ता देवेंद्र फडणवीसांचा. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये जिथे काँग्रेस आहे, जिथे राष्ट्रवादी आहे, तिथे ती फोडण्याचा आणि तिथे शिरकाव करण्याचा जो प्रयत्न केला तर त्याचा एक फार मोठा फटका सोलापूरच्या राजकारणाला बसला. आता याच्यातले सगळ्यात मिश्किल आणि बेरकी असे राजकारणी कोणते तर दिलीप सोपल. पण दिलीप सोपल यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेताना कधी पडले ते, कधी निवडून आले, पण बार्शी शहराचा विकास हे जर हा निकष लावायचा म्हटला तर त्यात ते फार कमी पडतं. जरांगेंच्या मराठा रॅलीला जो प्रतिसाद मिळाला आणि ग्रामीण भागातनं ज्या पद्धतीने मराठा समाजाचे जे वर्ग सगळे एकत्र आले आरक्षणाच्या मागणीसाठी, मला स्वतःला असं वाटतं की सोलापूरमधल्या विधानसभेच्या ज्या 11 जागा आहेत या 11 जागांच्यावरती जरांगे पाटलांच्या राजकारणाचा तीव्र परिणाम आणि पडसाद उमटेल. नमस्कार. बोलबेडूच्या जिल्ह्याचं राजकारण या मालिकेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. या मालिकेमध्ये आपण महाराष्ट्रामधल्या सगळ्या जिल्ह्यांचं राजकारण जे आहे ते आपण समजून घेतो आहे आणि आजच्या भागामध्ये आपण सोलापूर जिल्ह्याचं राजकारण समजून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण एक भाग केला होता, त्याच्यावरती आपण सोलापूर शहरातलं राजकारण सगळं समजून घेतलं होतं, परंतु ग्रामीण भाग विशेषतः त्याचं आपण तिथले नेते, तिथलं राजकारण हे सगळं समजून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संपादक अरुण खोरे सर. सर, तुमचं खूप स्वागत आहे या चर्चेमध्ये. सर, सोलापूर शहरामध्ये बघितलं आम्ही अगदी म्हणजे सुशीलकुमार शिंदेपासून सगळे नरसे मॅडम असतील वगैरे, परंतु ग्रामीण भाग जो आहे तो ही तेवढाच आहे आणि त्याची थोडीशी राजकारणाची जातकुळी पण थोडीशी वेगळी आहे. एक प्रकारे अलिखित वाटणी असते, तसं शहरामध्ये शिंदेनी लक्ष घालायचं आणि ग्रामीण भागामध्ये मोहिते पाटलांनी असं पण आहे. म्हणजे जसं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कलमाडी आणि पवार असं. त्यामुळं सुरुवात करताना मला हा जो सोलापूर जिल्हा आहे त्याची थोडीशी ग्रामीण भागाची वैशिष्ट्य सांगा. एक तर दुष्काळी आहे, पर्जन्य छायामधला सगळा हे आहे, तरी पण सगळ्यात जास्त साखर कारखाना असलेला आहे. उजनीच्या पाण्यावरती काही भाग सुपीक झालेला आहे. म्हणजे आपण बघतोय की तिकडं द्राक्ष असेल, डाळिंब असेल, ऊस वगैरे आहे, हे सगळं तिकडं पीक घेतलं जातं. वेगवेगळे प्रयोग पण होत आहेत वायनेरीसारखे. पण दुसरीकडं दुष्काळी जो भाग आहे मंगळवेढ्यासारखा किंवा सांगोल्यासारखा की तिथं अजूनही पाणी पोचलेलं नाही. सुरुवात आपण करूयात सर मोहिते पाटलांपासून, कारण हा सगळा माळशिरसचा जो सगळा पट्टा आहे तिथं त्यांनी माळरानावरती नंदनवन फुलवलं असं सांगितलं जातं. म्हणजे लोकांना लक्षभोजन वगैरे, विहिरीत बर्फ वगैरे ते ठीक आहे माहीत असतं, पण ही जी बाजू आहे सूतगिरणी असेल किंवा दूध संस्था असेल किंवा अंडी उत्पादन असेल, साखर कारखाना, या सगळ्याला जोड देऊन त्यांचं राजकारण, तर तिथून आपण सुरुवात करू. मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्याचं राजकारण पाहताना आजही, आणि मला असं वाटतं की गेल्या जवळपास एक 40 वर्षांचं राजकारण जर आपण पाहिलं तर त्या राजकारणावरती मोहिते पाटलांचा प्रभाव जिल्ह्याच्या एकूण सगळ्या सत्ता केंद्राचा विचार केला तर फार मोठा आहे.
एक तर जिल्हा परिषद सोलापूर, दुसरा भाग जिल्हा सहकारी बँक आणि तिसरा भाग म्हणजे मोठे साखर कारखाने, मोठ्या क्षमतेचे साखर कारखाने. याचा जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणात विजयसिंह मोहिते पाटील यांचा फार मोठा प्रभाव त्यांच्या वडिलांच्या नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे. शंकरराव मोहिते पाटलांचा राजकारणाचा मोठा प्रभाव होता, दबदबा होता, ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि काही प्रमाणात त्यातली चुणूक आपल्याला, आपण जर तुम्ही सामना पाहिला असेल त्याच्या सामनामध्ये तुम्हाला त्याची चुणूक दिसते थोडीफार. आणि असं म्हटलं जायचं की सामनामधलं ते जे निळू फुलेंचं पात्र आहे, तर हे मोहिते पाटलांच्या व्यक्तिमत्वाशी थोडं जुळतं मिळतं आहे. ते काही असो, पण शंकरराव मोहिते पाटलांनी विजयसिंह मोहिते पाटलांच्या लग्नाच्या वेळेला म्हणजे 1972 साली जे लक्ष्यभोजन घातलं त्याबद्दलची टीका, कठोर टीका महाराष्ट्रामधल्या अभिजन संपादकांनी केली. त्याच्यावर अग्रलेख लिहिले आणि त्या अग्रलेखाची चर्चा संपूर्ण देशभर झाली, मुख्यतः महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी झाली. या दरम्यानच्या काळात एकदा मला उदयसिंग मोहिते पाटील भेटायला आले होते. त्यांनी परिस नावाचा एक शंकरराव मोहिते पाटलांच्यावरचा एक चरित्र ग्रंथ केला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला तो लक्ष्यभोजनाचा सगळा भाग जो होता तो वाचायला दिला. तर त्याच्यामध्ये खूप चांगली मांडणी होती आणि मला असं वाटतं की हा विचार आपल्याला ग्रामीण राजकारणाचा पोत पाहताना करायला पाहिजे. त्यात असा उल्लेख होता की शंकरराव मोहिते पाटलांचं म्हणणं असं होतं की मी जर यातल्या पंचक्रोशीमधल्या 5-50 गावांच्यामध्ये साखर कारखाना सुरू करताना भागभांडवल गोळा करण्यासाठी गेलो असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी, तर माझी जबाबदारी आहे की माझ्या मुलाच्या लग्नात त्यांनी आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज आपण जी प्रचंड मोठी श्रीमंतांची लग्न पुण्यात पाहतो, मुंबईत पाहतो, दिल्लीत पाहतो, राजस्थानात पाहतो, या सगळ्यांचा विचार करता शंकरराव मोहिते पाटलांनी विजयसिंगांच्या लग्नामध्ये जो काही खर्च केला असेल तो किरकोळ वाटावा अशी परिस्थिती आहे. पण त्यांनी हे या निमित्ताने ही गोष्ट त्यांच्या त्या पुस्तकात सांगितलेली होती. नंतर त्यांच्या काही मुलाखती पण आलेल्या होत्या. पण काय झालं, महाराष्ट्राच्या जनमानसावरती ह्या अभिजन संपादकांचं जे गारुड होतं, तर त्यामुळे तो एक ठसा आणि ते एक तो मुद्दा कायमचा चिकटला गेला. पण सर त्याला एक जोड होती की 72 दुष्काळ पडला होता आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती असं लक्षभोजन दिलं जाते, त्यामुळे इंदिरा गांधींनी त्यांना तिकीट पण नाकारलं होतं. अगदी बरोबर. ते निवडून पण आले होते. हे जी ताकद आहे ते सांगा. हे सगळं होतं. त्यावेळेला शामराव पाटील त्यांच्या विरोधामध्ये होते, जयपूरचे आणि त्या सगळ्या पट्ट्यातले. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती लोकांशी त्यांचा असलेला जो कनेक्ट आहे, म्हणजे लोकांचे शेतीतले प्रश्न, व्यक्तिगत प्रश्न, कौटुंबिक प्रश्न, शाळेचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, निर्वाहाचे प्रश्न, असे जे सगळे होते, या सगळ्यांशी हे नेते जोडलेले होते. आणि त्यामुळे काय झालं की त्यामुळे निवडणूक आली गेली, एकदा शामराव पाटलांनी त्यांचा पराभव केला. ते काही जरी झालेलं असलं तरी प्रत्येक वेळेला एखादा मोठा नेता जेव्हा उभा राहतो तेव्हा एखादा विरोधकही उभा राहतो. याचं मी तुम्हाला उदाहरण बारामती मतदारसंघातलं देतो. बारामतीमध्ये 1978च्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर 1980च्या विधानसभा निवडणुकीत ॲडव्होकेट विजय मोरे हे शरद पवारांच्या विरोधामध्ये उभे होते आणि त्यांना खूप चांगली मतं पडली होती. म्हणजे 78च्या निवडणुकीत परिस्थिती अशी होती की शरद पवार निवडून येत आहेत का पडतायत, इतकी ती टफ फाईट होती त्यावेळेला. त्यामुळे प्रत्येक ग्रामीण भागातल्या पंचक्रोशीमध्ये अशा नेत्याच्या विरोधामध्ये एखादा विरोधी आवाज उभा राहतोच. साधी गोष्ट, पुतीनसारख्या सामर्थ्यशाली नेत्यासमोर देखील तो आलेस्कीसारखा एक माणूस उभा राहिला ना, मेला विचारतो, त्याचा मृत्यू झाला, पण माणसं उभी राहतात. आणि हा विरोध हा लोकशाहीमध्ये आवश्यक आहे. नाहीतर कसं होतं की त्यांना मग एकतर्फी तुम्ही दिल्यासारखं होईल. उदाहरणार्थ विजयसिंग मोहिते पाटलांचा जेव्हा प्रचंड मोठा प्रभाव सोलापूरच्या राजकारणावर वाढायला लागला, त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावरती पडायला लागला. आणि तुम्हाला सांगतो मी, विजयसिंग मोहिते पाटलांचं नाव देखील सुशीलकुमार शिंदेंच्या बरोबरीने अनेक वेळा मुख्यमंत्री पदासाठी घेतलं जायचं. आणि ते घेतलं जात असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये ते नाव शेवटच्या क्षणी कट व्हायचं. जसं शिंदेंचं व्हायचं तसं त्यांचं व्हायचं. पण मला स्वतःला असं वाटतं की ग्रामीण राजकारणाला एक जवळ घेण्याचा प्रयत्न शहरातल्या राजकारण्यांनी जो केला तो सुशीलकुमार शिंदेंनी केला. आणि त्यामुळे 2002ला जेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यावेळेच्या उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला होता आणि शिंदे स्वतः विजयसिंग मोहिते पाटलांच्या घरी गेले आणि संवाद करून त्यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीसाठी अनुकूल केलं आणि तिथून मग तो एक वातावरण सुरू झालं. पण मोहिते पाटलांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव माळशिरस,
काही प्रमाणात माढा, काही प्रमाणामध्ये इकडे पंढरपूर, सांगोला. मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर या सगळ्या ठिकाणी होता. आणि असं असताना देखील लक्षात घ्या, असं असताना देखील भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या राजकारणामध्ये जे इनरोड्स निर्माण केलेत त्याचा परिणाम आणि त्याचा तोटा असा झाला की 2009ला विजयसिंग मोहिते पाटील पंढरपूरच्या विधानसभेला पराभूत झाले भारत बालकेंकडे. असं देखील आपण पाहिलेले. तर मला स्वतःला असं वाटतं की ग्रामीण राजकारणाचे पोत तपासताना किंवा त्याबद्दलचे संदर्भ पाहताना आपण हा विचार केला पाहिजे की लोकांच्यामध्ये यांचं स्थान किती आहे. तर आजही लोकांच्यामध्ये मोहिते पाटलांचं स्थान फार मोठं आहे. विजयसिंग मोहिते पाटील असतील, रणजितसिंग मोहिते पाटील असतील, त्यांनी काय केलं काही केलं नाही हा भाग वेगळा आहे. पण माझं स्वतःचं मत आहे की विजयसिंग मोहिते पाटलांची जी पिढी आहे या पिढीचं काम फार मोठं आहे आणि त्या पिढीने खूप चांगल्या पद्धतीने संवादाची आणि एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतलेली आहे. याची 2 उदाहरणं तुम्हाला मी ॲड करतो, ते मुद्दाम करतो. 2002 साली सोलापूरमध्ये जातीय दंगल झाली एका किरकोळ प्रकरणावरून. अमेरिकन धर्मगुरूजी एका विधानावर मोर्चा काढला नाही. आणि 2006 साली खैरलांजी प्रकरणानंतरचा एक असंतोष सोलापूर शहरामध्ये उमटला. या दोन्ही वेळेला त्यावेळेचे जे गृहमंत्री होते आर पाटील, या आर पाटलांनी त्या काळामध्ये सोलापूरमध्ये शांतता समितीच्या बैठकी घेतल्या. पण मला लक्षात असं आलं, मी त्यावेळेला त्याचा उल्लेख मी सकाळच्या बातमीतही केला होता की त्या दोन्ही वेळेला विजयसिंग मोहिते पाटलांनी जेव्हा कार्यकर्त्यांना शांत केलं, सांगितलं, तेव्हाच त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी थांबल्या आणि लोक शांत झाले. तर ही शक्ती आहे. आणि ग्रामीण भागामध्ये त्यांचं काम करतानाचं त्यांचं मी बघितलं की ते फार वेगळ्या पद्धतीने काम करायचे, बोलायचे. त्यांनी वेगवेगळ्या लोककलांना म्हणजे शंकरराव मोहिते पाटलांची जी भूमिका होती ती लोककलांना, शिक्षणाला कुस्ती प्रोत्साहन द्यायचं, कुस्ती यांना, कलांना, कलाक्रीडा प्रकारांना. तर ते सगळं काम विजयसिंग मोहिते पाटलांनी पुढे नेलं. त्यांचे बंधू जयसिंग मोहिते पाटील असतील किंवा मदन सिंग असतील, उदयसिंग असतील, राजसिंग असतील, या सगळ्यांनी. आता राजसिंग त्यांचे जे बंधू आहेत हे थोडे शेतीमध्ये प्रयोग करणारे ग्रस्त आहेत आणि ते थोडेसे शांत आणि आपण ज्याला काय म्हणू प्रसिद्धीच्या चौकटी बाहेर आहेत ते. पण त्यामुळे विजयसिंग मोहिते पाटलांचा जो एक हा आपल्या बंधूंना घेऊन आपलं राजकारण पुढे न्यायचं आणि राजकारणाबरोबरच समाजकारणाने पुढे रेटायचं, ही त्यांची एक भूमिका राहिलेली. बरोबर. लावणी स्पर्धा म्हणजे जी पूर्ण राज्यभर गाजली. बरोबर आहे. पण सर, जसं तुम्ही म्हणाला की मोहिते पाटलांचा जो प्रभाव होता तो इकडे होता, तसं सुशीलकुमार शिंदेचा प्रभाव पण सोलापूर शहराला जोडून, कारण जो मंगळवेढा आहे, मोहोळ आहे, हा जो भाग होता तो. पण एक संघर्षही पाहिला आपण या नेत्यांमध्ये. आणि आता एक प्रकारे वर्तुळ पूर्ण झालं जेव्हा काँग्रेसचा बालेकिल्ला प्रणिती पण निवडून आले आणि धैर्यशील ही पुढची पिढी. मधल्या काळामध्ये भाजपने हे दोन्ही गड काबीज केले होते, ते आलं. आणि त्यामुळे तुम्ही या राजकारणाकडे कसं बघताय या सगळ्या दशकातल्या हा संघर्ष? आणि आता मोहिते, पवार, शिंदे हे जे त्रिकूट एकत्र आलं आणि आपण ते पाहिलं, तर थोडं ते सांगा की ही आणि या नव्या पिढीबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी नवी पिढी आहे त्याच्यामध्ये फक्त या पूर्वीच्या पिढीची फक्त पुण्याई त्याच्यावरतीच आहे का राजकारणाचं जे रंगरूप बदललेलं आहे त्याच्या दृष्टीने तुम्हाला आश्वासक वाटतंय पुढची पिढी? मला एक इथे मुद्दा स्पष्ट करतो. 2009ला डिलिमिटेशन झाल्यामुळे मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यामुळे साहजिकच सुशीलकुमार शिंदेंना ग्रामीण भागाच्या मतदारांच्याकडे लक्ष द्यावं लागलं. 2009ला त्यांना मतदान चांगलं झालं, ते निवडून आले. शरद पवार माढ्यातनं उभे होते, सुशीलकुमार शिंदे राखीव सोलापूरमध्ये उभे होते. त्याच्याबरोबर सुशीलकुमार शिंदे जे निवडून आले होते दोनदा, ते ओपन असलेल्या सोलापूर मतदारसंघात निवडून आले होते. तेव्हा हे काही ग्रामीण भाग जोडलेले नव्हते, त्यानंतर ते जोडले गेले. आणि त्यानंतर मग 14 आणि 19 त्यांना पराभव त्यांच्या पदरी आला आणि आपण बघितलं ते नेमकं काय झालं ते. आत्ता तुम्ही म्हणताय तसं सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आणि विजयसिंग मोहिते पाटील हे सगळं एक 3 शक्ती एकत्र आल्या आहेत. इथे आणखीन एक संदर्भ सांगतो. सुशीलकुमार शिंदे यांना ग्रामीण भागातल्या काँग्रेसच्या राजकारणाचा अनेक वेळा त्रास झालेला आहे. आणि उत्तर सोलापूरमध्ये जेव्हा सुशीलकुमार शिंदे उभे होते 1980 साली, तेव्हा परिस्थिती अशी होती की सुशीलकुमार शिंदेना पराभूत करायचंच अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू. 1990च्या दरम्यान, 1990 तेव्हा शिंदेना पराभूत करायचंच अशा पद्धतीने काँग्रेसचं राजकारण चाललेलं होतं. आणि त्यावेळेला ब्रह्मदेव माने यांना त्यांच्या विरुद्ध उभं केलेलं होतं उत्तर सोलापूरमध्ये. आणि ती लढाई अशी चाललेली होती की आता शिंदे पडणार. पण त्यावेळेला आता मला जी माहिती नंतरच्या काळात मी हा अभ्यास करताना मिळाली, त्याच्यामध्ये शिंदेंचे जे त्यावेळेचे जनसंपर्क अधिकारी आणि नंतर नेते झालेले विष्णुपंत कोठे यांनी मला जी माहिती दिली आणि त्यांनी मला त्या संबंधीचा एक चॅप्टर दाखवला.
ते मला असं म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये म्हटलं आम्ही अतिशय डोळ्यात तेल घालून काम करत होतो. काँग्रेसचे लोक शिंद्यांच्या विरोधामध्ये काम करण्यासाठी तयार होते आणि काँग्रेसमधल्या पवारांच्या नेतृत्वाखालच्याच कार्यकर्त्यांची त्याला फूस होती. अशा वेळेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने शिंदेंना उत्तर सोलापूरमधून निवडून आणलं. ग्रामीण भागातनं दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तिन्ही भागांचा मोठा दबाव शहरावरती पडायचा आणि त्यामुळे काय व्हायचं की ते सोलापूर शहर मतदारसंघाचे भाग असल्यामुळे खूप अनेक वेळा गोची व्हायची काम करणाऱ्या माणसाची. आणि शिंदे मुख्यतः दिल्लीमधल्या राजकारणामध्ये मधल्या काळामध्ये खूप अडकल्यामुळे सरचिटणीस होते पक्षाचे, राज्यसभेचे सदस्य होते, या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींना डे टू डे लक्ष देणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्या काळात त्यांचे काही कार्यकर्ते आणि काही लोक काम करत होते. त्यातून उत्तर सोलापूरचा विजय हा निश्चित झाला. मला आठवतं आहे की त्यावेळेला मी इंडियन एक्सप्रेस ग्रुपमध्ये काम करत होतो. इंडियन एक्सप्रेसची बातमीदार, मी लोकसत्ता, असे आम्ही सगळेजण त्या लढाईकडे लक्ष ठेवून होतो. पण शिंदे त्या लढाईमध्ये निवडून आले. बरोबर आहे. नंतर त्या उज्ज्वला शिंदे पडल्यानंतर नाही, उज्ज्वला शिंदे पडल्या त्याची आणखीन पुन्हा परत तोच वेगळा भाग आहे. उज्ज्वला शिंदे पडल्या 2004 साली. ते देखील काँग्रेसच्या लोकांनी थोडी काळजी घेतली असती. बरं, किती मतांनी पडल्या? 5,500 मतांनी पडल्या. त्यावेळेला जर काँग्रेसच्या लोकांनी काळजी घेतली असती, डोळ्यात तेल घातलं असतं, बरोबर, तर उज्ज्वला ते पडल्या नसत्या. खूप चांगले प्रयत्न काँग्रेसच्या लोकांनी केले होते. पण त्यावेळेला सुभाष देशमुखांनी खूप चांगलं नेटवर्किंग केलं होतं. सुभाष देशमुखांनी शिवसेना, भाजप याच्यामधल्या अनेक गटांना बरोबर घेऊन काम केलं आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते नेटवर्क उभं केलं आणि त्याच्यात उज्ज्वला ते पडल्या. पण त्या अगदी थोड्या मतांनी पडल्या. याचं त्यांनी काँग्रेसचे लोक गाळ राहिले. मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे, काही काळजी नाही, अशा स्वरूपाचा भाग होता. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये मोहिते पाटील आणि जेव्हा सोलापूरमध्ये आनंदराव देवकते यांनी दक्षिण सोलापूरची जागा सुशीलकुमार शिंदेसाठी मोकळी केली, बेन शिंदे बिकम चीफ मिनिस्टर 2002ला. तेव्हा 2002च्या मे महिन्यामध्ये दक्षिण सोलापूरसाठी विधानसभेची निवडणूक झाली. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा देवकत्यांना फशी पाडलं लोकांनी. दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसचे आणि शिंद्यांचे निष्ठावंत जे नेते होते, त्यात कमळे गुरुजी आणि आनंदराव देवकते अशी ही मंडळी होती आणि खूप चांगली मंडळी होती, खूप सोबर मंडळी होती आणि ती काम चांगलं करायची. त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागाचा एक मोठा दबाव शहरातल्या राजकारणावरती राहिला आणि जिथे शिंदेंना मार्जिनलाइज करण्याचे प्रयत्न सतत होत होते, पण शिंदे ह्या सगळ्यांना पुरून उरले. आणि आता साहजिकच धुरा त्यांनी नव्या पिढीकडे दिली. विजयसिंग मोहिते पाटलांनी देखील धुरा आता धैर्यशील मोहिते पाटलांच्याकडे दिलेली. तर खरं म्हणजे सोलापूरचं राजकारण, समाजकारण माहिती असलेल्या लोकांना असा प्रश्न पडेल की विजयसिंग मोहिते पाटलांनी ही धुरा जी दिली, ही धैर्यशील मोहिते पाटलांच्याकडे का दिली, रणजित सिंगांच्याकडे का दिली नाही, असा प्रश्न पडणार. मला त्याची 2 कारणं दिसत आहेत. एक कारण म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये झपाटून जाऊन काम करणं हा जो भाग आहे, हा धैर्यशील मोहिते पाटील अनेक वेळा करत आलेले आहेत. पुन्हा ग्रामीण भागातलं त्यांचं स्वतःचं नेटवर्क अतिशय चांगलं आहे. ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण मंडळाचे सभापती असताना माळशिरसमध्ये मी 2-3 कार्यक्रमांना तिथे गेलो होतो. तेव्हा 1000-1200 शिक्षकांचं एक नेटवर्क तिथे असायचं आणि त्या शिक्षकांच्या बरोबर त्यांचा डायलॉग असायचा. दुसरी गोष्ट, सरकारी योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा धैर्यशील मोहिते पाटलांचा आटोकाट प्रयत्न असायचा. आणि त्यातलं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः बघितलेलं ते म्हणजे घर तिथे शौचालय. तर त्यांनी घरामधल्या स्वच्छतागृहांसंबंधीचं जे जागरण केलं, त्या ग्रामसभा त्यांनी महिलांच्या घेतल्या, कारण महिलांच्या ग्रामसभेतनंच हे विषय पुढे जायचे. तर ते खूप चांगल्या पद्धतीने काम त्यांनी केलं. रणजितसिंग मोहिते पाटील मधल्या काळामध्ये विधान परिषदेवरती आले, पण त्यांच्या राजकारणामध्ये त्यांची ॲक्टिव्हिटी काय चालू आहे हे खरं म्हणजे कोणाला समजलं नाही. त्यापूर्वी त्यांनी काही काळ कृष्णा भीमा स्थिरीकरण या योजनेसंबंधी काही मांडणी केली होती. पण कृष्णा भीमा स्थिरीकरण विषय घेऊन ते पुढे गेलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येक सत्रामध्ये किंवा प्रत्येक मुद्द्यावरती हा आवाज उठवला असं झालं नाही. मला आठवते की मी सोलापूरमध्ये सकाळी लोकमतमध्ये काम करताना त्यांनी आम्हाला हा विषय सांगितला होता, पण त्यानंतर तो पुढे गेला नाही किंवा त्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही. बरोबर. मला असं वाटतं की धैर्यशील मोहिते पाटलांनी आता हे जे काम सुरू केलं त्यामुळे त्याचा फायदा त्यांना झाला आणि त्यांनी बरोबर भाजपची सगळी पोथी ओळखली आणि भाजपच्या लोकांना पराभूत करणं कसं सोपं शक्य हे त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने गेले. आणि मग इकडे आपण बघतो प्रणिती शिंदेंच्याकडे. प्रणिती शिंदेंच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं, म्हणजे माझं निरीक्षण असं आहे की 2019च्या लोकसभा निवडणुकीला प्रणिती शिंदे यांना संधी मिळायला पाहिजे होती.
2019च्या निवडणुकीला जर सुशील कुमारांनी प्रणिती शिंदेंना संधी दिली असती तर काँग्रेसची ती जागा निवडून आली असती, हमखास निवडून आली असती. पण तसं झालं नाही आणि मग शेवटी 2 पराभव झाल्यानंतर शेवटी आता 2024ला जेव्हा प्रणिती पूर्णपणे तयार आहे, 3 विधानसभा निवडणुकींचा कालखंड तिने काम करून व्यवस्थित दाखवलेला आहे, अशा वेळेला त्याला ती संधी मिळाली. शिवाय काँग्रेसच्या सृष्टींचं देखील असे लोक आपल्याकडे वाढले पाहिजेत, तरुण खासदार आले पाहिजेत, असा प्रयत्न राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा दिसतोय. त्याच्यामध्ये ही संधी त्यांना मिळाली आणि प्रणिती शिंदेंनी खूप चांगलं काम केलं. प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील या दोघांच्याकडनं सोलापूरच्या म्हणजे सोलापूरकरांच्या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या लोकांची अपेक्षा खूप आहे. आपण बघूयात की आता पुढच्या काळामध्ये ते आता मला असं दिसतं की प्रणिती शिंदे ह्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये अतिशय व्यवस्थित लोकसभेत काम करत आहेत, पण तुलनेने मला धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रेझेन्स थोडा कमी दिसतोय. तर तो वाढला पाहिजे आणि तो अतिशय सबस्टॅन्शियली त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दे मांडले पाहिजेत अशी अपेक्षा आहे. बरोबर. सर, आपण सांगोला म्हणजे गणपतराव देशमुख त्यालाच जो लागून भाग आहे, गणपतराव देशमुखांसारखा माणूस या सगळ्या राजकारणामध्ये म्हणजे शेकापचे काही थोडेफार जे आता पॉकेट्सच म्हणता येईल, गड पण म्हणता येणार नाही, जे शाबूत होते त्याच्यामध्ये ते टिकून राहिले. ते कशामुळे टिकून राहिले, म्हणजे त्यांची काय वैशिष्ट्य होती? सांगोल्याला जी सूतगिरणी असेल किंवा परत सहकारच दिसतोय आपल्याला, पण त्यांनी या सगळ्यांशी जुळवून घेतलं असं म्हणायचं. पवार असतील किंवा हे असतील तर गणपतराव देशमुख, सारे पाटील वगैरे असे खूप कमी म्हणजे अपवाद आहेत. तर तुम्हाला गणपतराव देशमुखांचं इतकी वर्ष टिकून राहणं म्हणजे त्यांच्या नावावरती विक्रम पण आहे, तर हे काय, कशामुळे साध्य? जवळपास 11 निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत. मला गणपतरावांचं वैशिष्ट्य असं वाटतं, गणपतरावांना त्यांना 80 वर्ष पूर्ण झाली तेव्हा विधानसभेच्या अधिवेशन काळातच त्यांना मुंबईत भेटलो होतो आणि खूप छान गप्पा झाल्या त्या. तर मी गणपतरावांना म्हटलं की तुम्हाला आबा असं वाटत नाही का की तुम्ही राज्याच्या मध्यवर्ती राजकारणात यायला पाहिजे, का तुम्ही सांगोल्यानं बाहेर पडत नाही? तर ते म्हटले अगदी बरोबर. म्हटले मला हा प्रश्न अनेकांनी विचारला, माझ्या शेकापच्या श्रेष्ठींनी पण मला अनेक वेळा विचारला. आम्ही म्हटले शेकापच्या स्थापनेपासून आम्ही एकत्र आहोत, पण म्हटले मला हा प्रश्न विचारला जातो, पण म्हटले माझं प्राधान्य जे आहे ना, ते माझं प्राधान्य स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवण्याला आहे. त्यामुळे ते असं म्हटले मला की 5 वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावी 2-2 तास तरी जाऊन येतो. प्रत्येक गावी जी काही माझी 35-40 गावं असतील मतदारसंघ, त्या प्रत्येक गावाला मी दरवर्षी 1-2 तास तरी जाऊन येतो आणि त्या लोकांचे प्रश्न काय आहेत ते बघतो. माझ्या दृष्टीने म्हटले आमच्या सांगोल्यातला महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा होता. तर त्या पाण्याच्या प्रश्नांसंबंधी म्हटले खूप त्रास झाला. म्हटले आम्हाला ते प्रश्न आमच्या मित्रपक्षाचं सरकार असून देखील आमचे प्रश्न सुटले नाहीत. पण म्हटले आम्ही प्रयत्न केला आणि नंतर हळूहळू नंतर जे पाण्याची सोय आमच्याकडे झाली आणि ते म्हटले आमच्याकडे डाळिंब लागायला लागली. डाळिंबाचा आम्हाला खूप चांगला उपयोग झाला आणि नंतर फळबागा उत्पादनांच्यामुळे देखील खूप फायदा झाला चांगला. पण ते म्हटले की त्यामुळे माझा प्रयत्न असा होता की माझ्या भागातली जी रयत आहे त्या रयतचं सुखदुःख मला कमी करायचं आहे, त्या रयतबरोबर मला राहायचं आहे. आणि त्यामुळे म्हटलं मी कधीही मुंबईमध्ये जाऊन राजकारण करा, प्रेस कॉन्फरन्स घ्या, ढिंग मारा असं मी कधीच केलं नाही. कारण मला काय माझ्या शेतकरी बांधवांचा, शेतमजूर बांधवांचा, भगिनींचा असा मनामध्ये विचारायचं ना, आपण त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि म्हटलं त्यामुळे म्हटलं मी पहिल्यांदा प्रयत्न असा केला की आपण महिला म्हणतो, सगळं महिला धोरण असेल, महिला भूमिका असेल, महिला केंद्रीय राजकारण असेल, म्हणून पहिल्यांदा म्हटलं मी महिलांनी चालवलेली सूतगिरणी सुरू केली आणि ती सांगोल्यामध्ये सुरू केली. आणि त्या सूतगिरणीचं वैशिष्ट्य असं की ती सूतगिरणी नफ्यामध्ये होती, कायम नफ्यामध्ये होती. बरं, गंमत अशी की घराण्याचं राजकारण गणपतरावांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हतं, त्यांच्या राजकारणात कुठे त्याचा स्पर्श पण नव्हता. त्यामुळे गणपतरावांचा मुलगा मला माहितीच नव्हता. गणपतरावांचा नातू आता आपल्याला माहिती झाला आहे, पण आम्हाला मुलगा माहितीच नव्हता. ते कधीतरी कुठेतरी तो कार्यक्रमाला यायचा किंवा सकाळमध्ये कधी आला तर भेटायचा कार्यकर्त्यांच्यावर, पण आम्हाला गणपतरावांचा मुलगा कधीच माहिती नाही. गणपतराव कार्यक्रमाला आले की ते एकटे यायचे, त्यांचे तिथले असलेले नानासाहेब लिगाडे नावाचे जे सहकारी होते ते असायचे. ही सगळी मंडळी यायची, बोलायची, इंटरॅक्शन करायची आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, महिलांना, कार्यकर्त्यांना, विद्यार्थ्यांना चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे, चांगला विचार मिळाला पाहिजे. तुम्हाला कल्पना येणार नाही, 2008 साली मला त्यांनी त्या सूतगिरणीच्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून बोलवला आणि मला म्हटले की खोरसाहेब तुम्ही आम्हाला अमेरिकेचे लोकशाही आणि ओबामा याच्यावरती तुम्ही व्याख्यान द्या. बरं. आता समोर तिथे 500-700 लोक शेवटे बसलेले, पण मी केला प्रयत्न, माझ्यापर्यंत प्रयत्न केला, कारण ते नुकतीच निवडणूक झालेली होती आणि ओबामा आलेले होते. त्यामुळे पण मला असं जाणवलं मला की त्यांना असं वाटायचं की आपल्या लोकांना नवीन विषय समजले पाहिजेत. पण ते इतके रुजू होते. मी आणि माझी पत्नी दोघे गेलो होतो. कार्यक्रम संपल्यानंतर ते
त्या कोपऱ्यावरती एक हॉटेल आहे, तिथे मला म्हटलं की खोरेजी आपण जेवायला जाऊ. तिथे आम्ही जेवण काही फार भूक नव्हती पाहिजे, नाश्ता केला. ते बसले, अगदी गाडीत बसेपर्यंत त्यांनी मला निरोप देईपर्यंत थांबले. मला म्हटलं की तुम्ही आलात बरं वाटलं, तुमच्यासारख्या लोकांनी आमच्या ग्रामीण भागात यायला पाहिजे. तर मला हा जो भाग दिसला गणपतरावांच्या व्यक्तिमत्वाचा, हा माझ्या व्यक्तिगत वागण्याचा भाग तुम्ही त्यातला सोडून द्या. पण त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं, प्रत्येक शेतकरी महिलेचं, शेतमजूर महिलेचं दुःख समजून घेणं आणि त्यांच्या दुःखावरती आपल्याला काय मार्ग काढता येईल, त्यांचे पाण्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, हा प्रकार महत्त्वाचा होता. या सगळ्या काळामध्ये रोजगार हमी योजनेच्या संबंधामध्ये जर आपण माहिती घेतली तर ज्या वेळेला दुष्काळ पडला त्या काळामध्ये, म्हणजे आता तुम्हाला सांगतो 2004ला तेव्हा मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. सगळ्यात जास्त मोठ्या चारा छावण्या ह्या सांगोला तालुक्यात होत्या. त्यामुळे मोठं काम त्यांनी केलं. जवळपास 10,000 जनावरं त्या चारा छावणीमध्ये होते 2004च्या सांगोल्याच्या. मी स्वतः ती छावणी बघून आलो. मला असं वाटतं की आपल्या रयतेचं सुखदुःख समजणारा माणूस, असा लोकप्रतिनिधी ही गणपतरावांची खासियत होती. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि तो त्यांचा आत्मा होता. हा आत्मा त्यांचा जागा असल्यामुळे ते महाराष्ट्राच्या मध्यवर्ती राजकारणामध्ये, मुंबईमधल्या शोई राजकारणामध्ये कधी त्यांनी लक्ष घातलं नाही, कधी ते गेले नाहीत. शेतकरी कामगार पक्षाचे अलिबागचे जयंत पाटील असतील, एन डी पाटील असतील, ते विचारवंतच होते. या सगळ्या लोकांचा एक ठसा फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसतो. गणपतरावांचं कार्य आणि गणपतरावांचं आपण आता अलीकडच्या काळामध्ये एक अतिशय एक विस्कळीत संज्ञा वापरली जाते, कार्यसम्राट. तर कार्यसम्राटापेक्षा देखील मोठं काम गणपतरावांनी केलं आणि म्हणून ते गणपतरावांचं स्थान महत्त्वाचं आहे. आपल्या लोकशाहीला जे बळ आणि सत्व मिळतं ते अशा लोकांच्यामुळे मिळतं. तो साधेपणा किंवा रुजूता जे म्हणताय तुम्ही, किंवा जे जोडून घेणं ते सगळं गेलं. त्या आता आपण बघतो राजकारण. अलीकडे थोडं आलं तर पंढरपूर. आता पंढरपूर जर बघितलं तर त्याचं इतकं महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे दक्षिणेची काशी पण समजलं जातं आणि सोलापूर जिल्हा तसा धार्मिक पर्यटन, म्हणजे खुद्द सोलापुरात सिद्धेश्वर असेल किंवा अक्कलकोट हे. पण पंढरपूरच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही काय म्हणाल? परिचारक असतील किंवा नंतरच्या काळामध्ये भालके असेल, तिथलं जे राजकारण आहे, कारण तुम्ही जसं म्हणाला की शंकररावांच्या विरोधामध्ये जसे शत्रू उभे टाकले तसे नंतर मोहिते पाटलांच्या पण आधी जवळीक आणि नंतर मग शत्रुत्व हे त्यांना अगदी पाडण्यापर्यंत प्रयत्न. तर परिचारक आणि हे राजकारण, सुधाकरपंत परिचारकांचं राजकारण हे वसंतदादांच्या राजकीय गटापासून सुरू झालेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. वसंतदादांचा जो काँग्रेस अंतर्गत गट होता त्याच्यामध्ये सुधाकरपंत परिचारक असतील, इकडे विजयसिंह मोहिते पाटील असतील, तर असा तो एक मोठा ग्रुप होता आणि त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी आपलं राजकारण करत होती. सुधाकरपंत परिचारकांच्या बाबतीमध्ये कसं होतं की ते एक तर सच्छिलग्रस्त, साधेग्रस्त, कुठलंही व्यसन नाही, कुठल्याही भानगडी फिनगडी काही नाही, शांतपणे आपलं काम करत राहायचे. मी तुम्हाला इथे गंमत सांगतो की ते अविवाहित होते. पण अटल बिहारी वाजपेयीच्या प्रमाणे त्यांनी कधी असं सांगितलं नाही की मी अविवाहित आहे पण ब्रह्मचारी नाही, असं कधी स्टेटमेंट त्यांनी केल्यानंतर. पण ते कसे अतिशय साधे सच्छिलग्रस्त होते. सहकारी संस्थांचा पोत आणि सहकारी संस्थांचं प्रशासन याच्यावर सुधाकरपंतांची खूप चांगली कमांड होती. याची 2 उदाहरणं देता येतील. एक म्हणजे शिरपूरचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना आणि खुद्द त्याच्याबरोबर असलेले जे आणखीन 2-3 कारखाने होते. या कारखान्यांच्या भोवती परिचारकांचा एक चांगला वरदस्त होता आणि परिचारक त्या कारखान्याच्या कामात लक्ष घालायचे. आणि त्यामुळे मला असं वाटतं स्वतःला की सहकार क्षेत्रामध्ये सहकारी पतसंस्था होत्या, त्यांच्या विविध कार्यकारी सोसायट्या होत्या. त्यामुळे पंढरपूर परिसरामधले वसंतराव देशमुखांसारखे बागायतदार असतील किंवा वसंतराव आर्व्यांसारखे काही जाणकार द्राक्ष बागायतदार असतील, ह्या सगळ्यांचा परिचारकांचा चांगला परिचय होता. आणि परिचारकांच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जातीभेदाच्या पलीकडे असं एक राजकारण ते वसंतदादांच्या पद्धतीने करत होते. आणि त्यामुळे सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस या 3 तालुक्यांच्यामधनं त्यांना चांगल्यापैकी पाठबळ होतं. विजयसिंह मोहिते पाटील देखील परिचारकांचं मार्गदर्शन घ्यायचे. आणि अशी तेव्हा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती की जेव्हा जेव्हा परिचारक अडचणीत येतील तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील त्यांना मदत करतात आणि विजयसिंह मोहिते पाटील जेव्हा अडचणीत असतील तेव्हा परिचारक त्यांना मदत करतात. अंडरस्टँडिंग होती. या सगळ्या लोकांचं नंतर वसंतदादांच्या नंतर नातं निर्माण झालं ते शरद पवारांचे. शरद पवारांचा आपण हा विचार केला पाहिजे. शरद पवार जेव्हा दिल्लीमध्ये केंद्रामध्ये मनमोहन सिंग सरकारच्या खात्यामध्ये कृषीमंत्री झाले, केंद्रीय कृषीमंत्री झाले, तेव्हा शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची 40 वर्षे पूर्ण झाली 2007 साली. तर त्यावेळेला एक मोठा परिसंवाद सोलापूर शहरामध्ये घेतला होता आणि त्याला विजयसिंह मोहिते पाटील,
सुधाकर पंत परिचारक, नरसाई आडम मास्तर अशी सगळी मंडळी सहभागी झालेली होती. आणि या सगळ्या ह्याच्यात मला असं लक्षात आलं की ह्या सगळ्यांचा जो केंद्रबिंदू आहे त्यावेळेला सोलापूरमधला, तर तो शरद पवार आहे. म्हणजे जरी सुशीलकुमार शिंदे सोलापूरमधून निवडून गेलेले असले तरी केंद्रबिंदूच होता तो मात्र शरद पवार हाच होता. आणि त्या परिसंवादामध्ये त्याचं काही दर्शन मला स्वतःला घडलं. म्हणजे सगळ्यांच्या बोलण्यात एकच मुद्दा होते की पवारसाहेब पंतप्रधान व्हायला पाहिजेत. आणि मग ती चर्चा त्यानंतर मग फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढे गेली. त्याला यश आलं नाही, त्याचं काय जे काही व्हायचं असेल ते झालं, पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पवार हा केंद्रबिंदू होता मोठ्या प्रमाणात, हे लक्षात आलं. म्हणजे सोलापूर आणि त्यानंतर मग शिंद्यांना तर शरद पवारांनीच बोट धरून राजकारणात आलं होतं. म्हणजे शिंद्यांचा राजकारणाचा जो पहिला प्रवेश आहे तो आपल्याला माहिती आहे की पवारांनी त्याच्या संबंधीची हकीकत स्वतः अनेक कार्यक्रमात सांगितलेली आहे. खुद्द शिंद्यांनी त्यांच्या आठवणीमध्ये देखील हा किस्सा सांगितलेला आहे. जेव्हा दिल्लीमध्ये ही सगळी बैठक ठरली आणि 1972च्या निवडणुकीमध्ये शिंद्यांना तिकीट द्यायचं आणि शिंद्यांनी पवारांच्या आग्रहाखातर पोलीस उपनिरीक्षक पदाचा राजीनामा दिलेला होता. त्यामुळे त्यांची सरकारी नोकरी गेलेली होती. आणि अशा वेळेला जेव्हा विमानतळावर शरद पवारांनी लिहिलं आहे, शिंद्यांनी पण लिहिलेलं आहे. शिंद्यांचं इंग्रजी चरित्र मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकात ती आठवण आहे. आणि त्यात शरद पवारांची पण एक स्वतंत्र मुलाखत आहे. त्या मुलाखतीत पण हा उल्लेख आहे. हे मुद्दाम सांगतो. या मुलाखतीत पवारांनी असं सांगितलं की मी विमानतळावर मुंबईच्या उतरलो आणि मी समोर पाहिलं तर मला ऑडियन्समध्ये समोर मला रिसिव्ह करण्यामध्ये सुशीलकुमार शिंदे दिसत होते आणि माझ्या पोटात घोडा आला आणि मला फार फील झालं. मी त्यांची समजूत घातली, त्यांना काँग्रेसच्या कामामध्ये गुंतवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, निश्चितपणे आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग शिंदे आणि पवार ही जोडी एकत्र यायला लागली. आपल्याला सांगतो की दिल्लीमधल्या राजकारणात देखील शिंदे पवार यांचं एकमेकाला कॉम्प्लिमेंट ठरेल असं राजकारण बराच काळ चाललेलं होतं. आणि त्याची काही फळं महाराष्ट्राला काही प्रमाणात मिळाली. म्हणजे शिंद्यांना चांगली खाती मिळणं किंवा शिंद्यांचं स्थान मजबूत होणं, म्हणजे शिंदे लोकसभेचे नेते होणं. 2012 साली जेव्हा शिंदे देशाचे गृहमंत्री झाले त्याच वेळेला त्यांना लोकसभेचं नेतेपद देखील युपीएने किंवा काँग्रेस पक्षाने दिलं. त्या काळामध्ये त्याच्या अगोदर 2 वर्षे गंमत झालेली होती, आपल्याला माहिती असेल महाराष्ट्राच्या राजकारणात. ती अशी झाली की अशोक चव्हाणांची मुदत संपली आणि आता नवीन मुख्यमंत्री नेमायचा. साहजिकच सोनिया गांधींची आणि पवारांची चर्चा झाली. लोकसभेमध्ये सोनिया गांधी शरद पवार पहिल्या रांगेत, शिंदे दुसऱ्या रांगेत, पृथ्वीराज चव्हाण आणखी तिसऱ्या चौथ्या रांगेत, अशी ती रचना होती. त्यावेळेला तिथल्या पत्रकारांनी सांगितलेली माहिती अशी आहे की पवार सोनिया गांधींना शिंदेंच्याकडे निर्देश करून व्हायचे की यांना पाठवा आणि मग शिंदे आणखीन मागे बोट करायचे, पृथ्वीराज चव्हाणांना पाठवा. ओके, असा तो निर्देश व्हायचा. आणि मग शेवटी आपल्याला माहिती की पृथ्वीराज चव्हाण 2010 साली आली. तर ते शिंदे आणि पवार हे देखील मेतकूट या नंतरच्या काळामध्ये जरा अधिक वेगळ्या पद्धतीने होत गेलं आणि त्याचा एक चांगला परिणाम आता आपल्याला 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसला. शिंदे, पवार आणि मोहिते पाटील. बरोबर आहे सर. तुम्ही पवारांचा उल्लेख केला म्हणून मी जोडून घेतो. आपण बाकीच्यांकडे जाणारच आहोत. इकडे लक्ष्मणराव ढोबळे असतील किंवा बागल, सोपल, इकडे माड्यामध्ये पण यायचे. पण पवार स्वतःही सांगतात की माझा आवडता जिल्हा जरी कोल्हापूर असला, म्हणजे बरोबर, परंतु सगळ्यात जास्त काळ मी संपर्क मंत्री म्हणून मी सोलापूरचा आहे. तर सोलापूर शहराप्रमाणेच जसं शिंद्याचं जिल्ह्यावरती पण पवारांचा जो ठसा आहे, फळबाग लागवड योजना असेल किंवा कचरे गुरुजींचा डाळिंबाचा जो प्रयोग असेल, तिचं जे काय म्हणजे आपण बघितलं की भगवा डाळिंब त्यात अनारदाना. तर हे सांगा, आणि यातला जो पवारांचा रोल आहे, त्यांनी जे तिकडचं राजकारण केलं, शेतीचं पण केलं, भटक्या विमुक्तांचं पण जे राजकारण केलं, त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे पवारांचा सोलापूरशी जो सगळा संबंध आहे ते काय राजकारण. 1978 ते 80 पवारांची पहिली मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द संपली आणि त्यावेळेला महाराष्ट्राचं सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केलं आणि त्यानंतर मग पवारांनी काँग्रेस सोडून मग ते समाजवादी पक्षामध्ये आले. नंतर त्यांचा तो सगळा पुढचा प्रवास सुरू झाला. समाजवादी काँग्रेस त्यांचा स्वतःचा पक्ष. 85 निवडणूक समाजवादी काँग्रेसच्या पक्षाच्या नावाने पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये लढली गेली आणि त्यावेळी त्यांचे 54 आमदार निवडून आले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये 1988 साली पुन्हा 1986ला औरंगाबादच्या
विशेष अधिवेशनामध्ये राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये आणि शंकरराव चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि 86 ते 88 हा पवारांचा मुख्यमंत्री पदासाठीचा वेटिंग काळ होता, प्रतीक्षा काळ होता. आणि 88 जूनमध्ये शरद पवार पुन्हा दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पवारांनी महाराष्ट्राचं पूर्णपणे आपल्याला एक बदल करायचा आहे, महाराष्ट्राचं परिवर्तन करायचं आहे अशा पद्धतीची एक भूमिका घेतली. आणि त्या भूमिकेतनं त्यांनी पहिल्यांदा लक्ष दिलं ते शेती क्षेत्राकडे. आणि 1988 ते 90 या काळामध्ये पवारांनी ज्या शेतकऱ्याकडे पडीक जमीन असेल, ते 5 एकर जमीन असेल, त्या 5 एकर जमिनीमध्ये तुम्ही जर फळबागा लावल्या तर तुम्हाला राज्य सरकार अनुदान देईल. आणि अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषद जे आहे त्या परिषदेचं सहकार्य आणि राज्य सरकारच्या कृषी खात्याचं आणि कृषी महाविद्यालयांचं सहकार्य अशी एक त्रिपेडी सांधून पवारांनी या शेतकऱ्यांना सबल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये 1990ला त्यांनी हे आणखीन विस्तारित केलं की तुम्ही ठिबक सिंचनचा वापर करा. पाण्याचा प्रश्न आहे ना, ठिबक सिंचन काय होतं, आपल्याकडे एक अशी समजूत होती की फळांना भरपूर पाणी लागतं. आपल्याकडचं मुख्यतः फक्त सोलापूर नाही, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या दक्षिण महाराष्ट्रामधल्या बहुतेक जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांच्या ऊसासाठीच पाणी जास्त आलं. पवार म्हटले आपण ठिबक सिंचन सुरू करू. मग ठिबक सिंचनसाठी देखील सरकारने अनुदान द्यायला सुरुवात केली. त्याचा फार मोठा चांगला परिणाम सोलापूरमध्ये आला. पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी शरद पवार असताना पानशेतला त्यांनी एक पत्रकारांची प्रेस कॉन्फरन्स घेतली. मी त्या परिषदेला गेलो होतो. त्या पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी ज्योतिराम गायकवाड नावाचे सोलापूरचे अतिशय एक प्रयोगशील शेतकरी, त्यांनी पिकवलेल्या मोठमोठ्या बोरांचे असे बॉक्स आणले होते. बघा म्हटले, एवढं बोर मोठं होते, आपण एवढं बोर बघितलेले, पण एवढं पेरूसारखं बोर मोठं होतं. आणि ती बोरं त्यांनी आणलेली होती. आणि नंतर त्यांनी जेव्हा ते केंद्रीय कृषी मंत्री झाले तेव्हा त्यांनी डाळिंबाच्या आणि द्राक्षाच्या उत्पादनावरती भर दिला. आज पंढरपूरच्या भागामध्ये तुम्हाला द्राक्षांच्या ज्या विविध बागा दिसतात ते ह्या सगळ्या धोरणाचं एक फळ आहे. आणि त्या शेतकऱ्यांची देखील एक उद्यमशीलता आहे. मोहोळ तालुक्यामध्ये बोर, डाळिंब यांना अतिशय बहर आला. आणि तो इतका चांगला बहर आला तर डाळिंबाच्या संबंधामध्ये विश्वासराव कचरे नावाचे अतिशय चांगले शेतकरी होते. माझी शेती माझी शाळा या नावाचे कॉलम त्यांनी, मी सकाळमध्ये संपादक असताना सोलापूरच्या वरतीत लिहिला होता आणि त्यात हे सगळे प्रयोग लिहिले होते. तर त्यांनी ते डाळिंब आम्हाला दाखवलं. पवारांनी एका कार्यक्रमात, राष्ट्रीय कृषी अनुसंधान परिषदेचा कार्यक्रम होता आणि सोलापूरमध्ये आपल्या पुणे सोलापूर हायवेवरती विद्यापीठाच्या शेजारी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राची स्थापना झाली. पवारांनी त्या जाहीर सभेत सांगितलं, हुतात्मा स्मृती मंदिरच्या इथे आज एका शेतकऱ्याला आपण संचालकपद देतोय. आणि श्रोत्यांच्यामध्ये बसलेल्या विश्वासराव कचरेंनी त्यांनी बोलवलं आणि कचरे तिथे आले. कचरे मोठ्याची मोठी बॅग घेऊन आले होते, ते असं बॉक्स, त्या बॉक्समध्ये डाळिंब काढले. ते डाळिंब पवारांनी व्यासपीठावर ठेवले. म्हणजे हे असे डाळिंब आहेत. तर त्यामुळे तो एक भाग झाला. त्याच्यामुळे डाळिंबाचं एक फार चांगलं उत्पादन, बोरांचं उत्पादन, सीताफळांचं उत्पादन. मोहोळमधले नवनाथ कसपटे यांचा अतिशय सुंदर सीताफळांची बाग. मग सीताफळ, बोर, त्यानंतर डाळिंब, द्राक्ष या सगळ्यांचं अतिशय उत्तम, पेरू आहे, चिक्कू आहे, या पण छोट्या छोट्या बागा वाढायला लागल्या. त्याचा परिणाम अक्कलकोट, बार्शी, कुर्डुवाडी, माढा, माळशिरस, सांगोल्यामध्ये देखील चांगल्या बागा तिथे निर्माण झाल्या. डाळिंबाच्या असतील काही प्रमाणामध्ये, याच्या त्याच्या अशा बागा निर्माण झाल्या. तर मला असं वाटतं की एक फळबागांच्या दृष्टीने एक फार मोठं केंद्र हे सोलापूर जिल्ह्यातला हा सगळा टापू ठरला. बरोबर. आणि त्याचा परिणाम खूप चांगला झाला. आणि याला परत जेव्हा बारामती सुप्रिया करता पवारांनी सोडला आणि माढ्यातनं ते लढले तेव्हा ते पुन्हा आले. नाही, ते झालं. आणि तुम्ही जे मागाशी म्हटलं तर त्याच्यामध्ये पवारांच्या बाबतीमध्ये पवारांचं एक दोन भाग होते की शरद पवारांना सोलापूर जिल्हा आवडायचा. मी मागाशी म्हटलं तसं सोलापूरमधले उद्योजक असतील, सोलापूरमधले शिक्षण तज्ज्ञ असतील, सोलापूरमधले अनेक संस्थांचे प्रमुख असतील, तर ते बराच काळ शरद पवारांचं नेतृत्व पाहत आलेले आहेत. लक्षात घ्या, सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणून सुशीलकुमार शिंदेंची प्रतिमा होती. जेव्हा ते दिल्लीमध्ये गेले, जेव्हा ते राज्याचे मंत्री झाले तेव्हा राज्यातली प्रतिमा त्यांची विस्तारित झाली. पण पवारांना बराच काळ हे सगळे लोक पाहत होते. याचं कारण पवार संपर्क मंत्री होते सोलापूरचे. आणि संपर्क मंत्री असताना सोलापूरच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची सुखदुःख पवारांच्या त्या नेहमीच्या त्यांच्या राजकीय शैलीला अनुसरून ते असायची माहिती. आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती छोट्या छोट्या गोष्टी पवार करायचे, अगदी ऐकण्यासारखं आहे. पण सर मला हेच विचारायचं आहे की 9ला ते निवडून आले,
हो. त्याच्यानंतर माढ्यामध्ये. 14ला मोदी लाटेमध्ये विजय सिंग पण निवडून आले, पण 19ला त्यांनी माघार घेतली आणि म्हणजे माढा पवारांना पाडा इथपर्यंत हे झालं. त्यांच्यावरती आरोप होतो की त्यांनी त्याच्यानंतर दुर्लक्ष केलं, ते आले मुलीकरता हे सोडलं. नंतर आपल्याला माहिती आहे की पार्थ उभारणार मावळमधून म्हणून त्यांनी हे पण सांगितलं. तर हे काय झालं, म्हणजे ज्या ठिकाणी एवढा संपर्क सोलापूर शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये किंवा माढ्यासारख्या एक पुनर्रचनेनंतर नवीन जो मतदारसंघ झाला तिथं हे म्हणजे याला केवळ तिथले बबन शिंदे असतील किंवा संजय शिंदे ते राजकारण कारणीभूत होतं, त्यांचे इथं शत्रू भाजप सुभाष देशमुख वगैरे त्यांनी तो पण विस्तारत होता. तर हे तुम्ही कसं बघताय की हे कशामुळे झाले की माढा आणि पवारांना पाड? नाही, मला असं वाटतं की मोहिते पाटील घराण्यामध्ये मधल्या काळामध्ये पवारांच्या संबंधीची एक काही आपण काय म्हणू अप्रिती म्हणा किंवा त्यांच्या राजकारणाबद्दलचा एक विरोध म्हणा हा निर्माण झाला होता. ही वस्तुस्थिती ते आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये कधी करमाळा असेल, कधी बारामती असेल, इथल्या राजकारणामध्ये मोहिते पाटलांचा हस्तक्षेप असायचा. आणि त्यासंबंधीची चर्चा शरद पवार आणि अजित पवार हे देखील करायचे. आणि त्यांना ह्या राजकारणाला शेव कसा द्यायचा हा पण ते विचार करायचे. आणि 2014 ते 19 हा काळ असा होता की या काळामध्ये भाजपचं प्रस्थ वाढलेलं होतं. सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये मी 2014चा माझा अनुभव सांगतो. मी एक जुना स्नेही म्हणून सुशीलकुमार शिंदेंना शुभेच्छा लोकसभेसाठी देण्यासाठी मी पुण्यावरून निघालो होतो. तर मी नातेपुतेवरनं असा सोलापूरच्या दिशेने येत होतो. तेव्हा वाटेमध्ये पेनूरसारखं गाव असेल, वाट्यात पंढरपूर असेल, तुंगत असेल, तिथे वाखरे असेल, ही सगळी गावं बघत बघत मोहोळ असेल, मग पुढे आणखीन वडखळ असेल, ही सगळी गावं बघत बघत मी सोलापूर शहरामध्ये आलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी शिंदेंना शुभेच्छा दिल्या. तर मला म्हटले तुमचा अंदाज काय? तर मी म्हटलं की चिंताजनक परिस्थिती आहे काँग्रेसला, असं मी त्यांना सांगितलं. याचं कारण म्हटलं ज्या गावामध्ये मी कधी भारतीय जनता पक्षाची गाडी आणि झेंडा बघितला नव्हता अशा सगळ्या गावांच्या मध्ये जवळपास 30-35 गावांच्या मध्ये झेंडा आणि गाडी भाजपची उभी आहे. तर मला असं वाटतं की परिस्थिती गंभीर आहे. याचं कारण 2009च्या डिलिमिटेशन नंतर हे ग्रामीण भाग जोडले गेलेले होते सोलापूर शहराला आणि त्या मतदारसंघाचं नावच बदललेलं होतं, राखीव झालेलं होतं. त्यामुळे ते शिंदेंना मी त्याची ती कल्पना दिली होती. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरद पवारांच्या बाबतीमध्ये शरद पवारांच्या घरात देखील काही त्यांच्या घरातले देखील काही महत्त्वाकांक्षी नेते होते ना, बरोबर, पार्थ पवारांसारखे. बरोबर. त्यांना वाटत होतं की आपल्याला संधी मिळावी. अजित पवारांच्या दोन्ही मुलांना वाटायचं की आपल्याला संधी मिळाली पाहिजे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला स्वतःला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्याही राजकीय पैलूंचा बरोबर शिरकाव किंवा घुसखोरी ही सोलापूरच्या राजकारणात झालेली आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात सुभाष देशमुख असतील, त्याला मोहिते पाटील मंडळी बळी पडली, त्याला संजय शिंदे असतील, रणजित नाईक निंबाळकर असतील, ही सगळी मंडळी त्याला बळी पडली, ही वस्तुस्थिती आहे. आणि खुद्द सोलापूरमध्ये हनुमंतराव डोळस यांचं निधन झाल्यामुळे माळशिरस तालुक्याला उमेदवार कोण, तर मग तो राम सातपुते यांनी उभा केला आणि तो एकनिष्ठ कार्यकर्ता देवेंद्र फडणवीसांचा. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये जिथे काँग्रेस आहे, जिथे राष्ट्रवादी आहे, तिथे ती फोडण्याचा आणि तिथे शिरकाव करण्याचा जो प्रयत्न केला तर त्याचा एक फार मोठा फटका सोलापूरच्या राजकारणाला बसला. आणि नंतर असं लक्षात आलं की त्या राजकारणामध्ये इतकं दुसरं टोक गाठलं गेलं की अतिशय निष्क्रिय असे लोक तिथे निर्माण केले गेले आणि वाढले गेले. म्हणजे 2009ला शरद बनसोडे उभे होते शिंद्यांच्या विरुद्ध, शरद बनसोडे पडले. 2014ला शरद बनसोडेंच्यामध्ये अशी कुठली गुणवत्ता आली की ते एकदम निवडून आले? याचं कारण भाजपने जे वातावरण निर्माण केलं, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे काही महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या ग्रामीण भागातल्या राजकारणामध्ये घुसखोरी करण्याचा, शिरकाव करण्याचा आणि अनेक पद्धतीने तो आपण ज्याला म्हणू की जो पैलू त्यांच्या त्या राजकारणामध्ये गुंतलेला होता त्या पैलूचा जर विचार केला तर अनेक वेळा दहशत, धमक्या यांचाही भाग होता. राज्य सहकारी बँक असेल, जिल्हा सहकारी बँक असेल, यांची मोठमोठी कर्ज मोहिते पाटलांच्या डोक्यावर होती, त्यांच्या कारखान्यांच्यावरती होती. त्यांच्या कारखान्यांना टाळे लावायची वेळ आली. त्यांच्या मोठमोठ्या पतसंस्था ज्या होत्या त्या पतसंस्थांना टाळे लावण्याची वेळ आली. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती, आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवरती आणि आर्थिक बर्डनच्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या भाजपने तिथे इनरोड निर्माण केले. आत्ता पण आपण बघितलं आणि त्याचा परिणाम असा झाला की ही सगळी मंडळी घाबरून गेली, कारण त्यांना दिसायला लागलेली होती काही चित्र
लोक जात आहेत, हे होत आहेत, घाबरत आहेत आणि लोक भराभरा पळत आहेत. 2014, 2019 या मधल्या काळामध्ये तुम्ही बघा, 2017-18ला भराभरा लोक उड्या मारत गेले. म्हणजे मला लक्ष्मण ढोबळ्यांचं नवलं वाटलं मंगळवेढ्याच्या, की ज्या ढोबळ्यांना मोहोळ तालुक्यामध्ये शरद पवारांनी विशेष मागासवर्ग प्रवर्गातनं सूतगिरणी काढण्यासाठी निधी दिला, ती नीट सूतगिरणी त्यांनी चालवलीच नाही. आणि वेळ आली तेव्हा शहाजीबापू पाटलांच्या बरोबर हातात हात घालून ते भाजपत गेले. तर मला असं वाटतं की शहाजीबापू पाटील, ढोबळे, मी या दोघांना लुच्चे राजकारणी म्हणेल. लुच्चे आणि खोटे, लबाड राजकारणी. म्हणजे या लोकांनी आपल्या लोकप्रतिनिधित्वाच्या कामाला, व्यक्तिमत्वाला बट्टा लावलेला आहे. विजयसिंग मोहिते पाटलांच्याबद्दल मी तसं म्हणणार नाही. याचं त्यांची एक कोंडी होती, पण त्यांना अनेक संस्था सांभाळायच्या होत्या. त्यांनी त्यांच्या भावाचं कल्याण करण्याचा त्याच्यापर्यंत प्रयत्न केला. प्रतापसिंग मोहिते पाटील निवडून आले देवकत्यांना पाडून. पण प्रतापसिंग मोहिते पाटलांचं राजकारण हे कायम अस्थिर राजकारण राहिलं. मुंडे आले, गेले भाजपात. शिंदे भेटले, गेले काँग्रेसमध्ये. विधान परिषदेत गेले. तर मला असं वाटतं की विजयसिंग मोहिते पाटलांनी जो प्रयत्न केला तो खूप नीटनेटका प्रयत्न केला. बरोबर. पण सगळ्यांना शेवटी असं की राजकारणामध्ये ते स्क्राउंडल्स म्हणतो ना, स्क्राउंडल्स, बरोबर, हा स्क्राउंडलचा गेम असतो. शेवटी तो स्क्राउंडल जागा होतो. आणि तो जागा झाल्यानंतर मग काय होतं, तो अनेक चांगल्या सभ्य गोष्टी नाकारतो आणि मग तो जे दिसेल त्याच्या मागे लागतो. तर आपण पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ हे सगळं बघितलं आपण. पण हा जो भाग आहे, करमाळा असेल, बार्शी असेल, तर इकडचे पण दिलीप सोपल असतील किंवा दिगंबर बागल, हे पण एक प्रकारे बेरकी राजकारणी. म्हणजे दिगंबर बागल असतील, त्यांचं राजकारण किंवा सोपल जे आहेत, तर ते ह्यांची तुम्ही वैशिष्ट्य काय सांगाल त्यांच्या राजकारणाची? ते पण बालेकिल्ले, आणि तुम्ही जसं म्हणता तसं अलीकडं कुणी कुठं जाऊ शकतं त्या पार्श्वभूमीवरती सांगता पण येत नाही आपल्याला बऱ्याच वेळा की आता हे कुठं आहेत, पण हे कसे टिकून राहील? सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातले हे जे तालुके आहेत, उजिऱ्याला लागून असलेले माढा, करमाळा आणि बार्शी, या 3 तालुक्यांच्या राजकारणावर देखील मोहिते पाटलांचा प्रभाव राहिलेला आहे. पण या 3 तालुक्यांच्यामधले राजकारणी व्यापक अर्थाने पवारांना जोडलेले आणि मुख्यतः आपल्या भागातली विकास कामं कशी वाढवता येतील या पद्धतीने काम करणारे. आता याच्यातले सगळ्यात मिश्किल आणि बेरकी असे राजकारणी कोणते, तर दिलीप सोपल. पण दिलीप सोपल यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेताना कधी पडले ते, कधी निवडून आले. पण बार्शी शहराचा विकास हे जर हा निकष लावायचा म्हटला तर त्यात ते फार कमी पडतात. वैरागचा जो साखर कारखाना होता, तो साखर कारखान्यानंतर बंद पडला, ते आपण बघितलेले. त्यामुळे भाषणशैली उत्तम. ते स्वतः वकील आहेत. त्याने आम्ही सकाळमध्ये असताना त्यांच्या एका बातमीच्या अनुषंगाने त्यांनी आमच्यावर केस पण लावलेली होती. त्यामुळे वकील आहेत ते, त्यामुळे ते तयार आहेत. तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विधानसभेत बोलणं, त्यांना अनेक तमाशातली गाणी गवळणी पाठ आहेत. म्हणजे एका कार्यक्रमाला आम्ही जेव्हा लावणी महोत्सवाला अकलूजला गेलो होतो, तेव्हा विवेक घडसासनी त्यांना आग्रह केला दिलीप सोपलांना की तुम्ही म्हणा एखादी लावणी 4 ओळी तुम्ही म्हणा. तर सांगायचा मुद्दा असं की ते बेरकी आहेत, मिश्किल आहेत, खूप चांगले अभ्यासू राजकारणी आहेत आणि आपला फायदा ज्या पद्धतीने राजकीय होईल त्या पद्धतीने फिरणारे ग्रस्त आहेत. ते पवारांना ते मानतात. पवारांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. अगदी काल परवा देखील पवारांची बार्शीची जी भेट झाली, त्या बार्शीत पवारांची आणि दिलीप सोपलांची भेट झालेली आपण बघितलेली आहे. पण दिलीप सोपलांचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे का, इथून आपल्याला चर्चा करावी लागेल. तुलनेने माढ्याचे जे बबनराव शिंदे आहेत, त्यांचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे. आणि याचं मी तुम्हाला कारण असं देतो की माढ्यामध्ये सीना माढा योजनेतनं जे पाणी या सगळ्या तालुक्याला मिळालं, परिसराला मिळालं, तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. आणि त्यामुळे एकाचे 2 साखर कारखाने ऊसाच्या निर्मितीच्या अनुषंगाने उभे राहिले आणि त्याचा फायदा लोकांना झाला. एकदा शरद पवार अशाच एका प्रकल्पाचं उद्घाटन करायला माढ्याला आले होते आणि शरद पवारांनी भाषणात असं सांगितलं की बबनराव शिंदे जे आहेत तुमचे, बबन दादा, ही इज नोन ॲज बबन दादा, हे बबन दादा यांना मी म्हटलं की तुम्हाला मंत्री करतो. ते म्हणले मला मंत्रीपद नको, माझ्या भागातल्या विकासासाठी, पाण्याच्या योजनेसाठी जी काही रक्कम असेल, जो निधी असेल तो वाढवून द्या. तर पवारांनी त्यांचं जाहीर कौतुक माढ्यामधल्या कार्यक्रमात केलं होतं. त्यामुळे विकासाचं राजकारण हे बबनराव शिंदे करतायत. मधल्या काळात त्यांच्या 30 वर्ष जवळपास त्यांची सगळी कारकिर्दी झाली. त्यांच्या तब्येतीचे पण काही प्रश्न आहेत, पण त्यांनी त्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम शेतकऱ्यांच्या पातळीवर उभं केलं.
विकासाचं राजकारण मोठ्या प्रमाणात त्यांनी केलं. म्हणजे त्याच्यामध्ये साखर कारखान्यात लागणारी सामग्री, यंत्रसामग्री, या सगळ्यांचे छोटे मोठे कारखाने किंवा छोटे मोठे आपण ज्याला काय म्हणू छोटी छोटी केंद्र ही त्यांनी उभी केली. दुधाचं असेल, चारा वैरण वगैरे असेल, या सगळ्यांची ही त्यांनी कामं सगळी उभी केली. मला स्वतःला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये बबनराव शिंदे यांचं राजकारण ह्या 3 तालुक्यांच्यामध्ये मला अधिक उजवं आणि अधिक विकासाभिमुख असं वाटतं. करमाळा तालुक्यामध्ये नामदेवराव जगताप नावाची एक मोठी आसामी होती. आपल्याकडे झालं नामदेवराव जगताप त्या काळामध्ये पॅरलल 40 वर्षापूर्वीचं राजकारण. त्या काळामध्ये विजयसिंग मोहिते पाटलांचे पिताजी शंकरराव मोहिते पाटील या सगळ्यांचं एक मोठं राजकारण. या सगळ्या प्रक्रियेमध्ये नामदेवराव जगतापांनी काही काळ राजकारण केलं, कारखाने उभे केले, सगळं झालं. पण त्यांच्यानंतरच्या काळात त्यांचे जे चिरंजीव जयवंतराव जगताप आहे, तर जयवंतराव जगतापांच्याबद्दल काही फार अशी मोठी इमेज निर्माण होऊ शकली नाही. त्यांनी काय काम केले हे जरा करमाळ्याच्या लोकांना विचारलं तर कोणीच काही सांगू शकणार नाही. 1-2-3 शिक्षण संस्था किंवा काही संस्था सोडल्या तर. खरं म्हणजे चांगली संधी दिगंबर बागला नव्हती. त्यांना कमी, पण त्यांचं राजकारण अल्पवयी ठरलं. ते फार लवकर गेले. त्यांच्या पत्नीला काय होतं, काँग्रेसच्या परंपरेमुळे काय होतं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या परंपरेमुळे ते गेले. त्यांच्या भावाला द्या, मुलाला द्या, मुलीला द्या, बायकोला द्या, असं जे राजकारण सुरू झालं, त्यामुळे त्यांच्या पत्नींना दिलं गेलं. खरं म्हणजे श्यामल बागल यांना ज्या वेळेला तिकीट दिलं गेलं विधानसभेचं, हे वारल्यानंतर, त्यावेळेला जर रश्मी बागल यांना जर उमेदवारी दिली असती, कारण त्यावेळेला श्यामल बागल निवडून आल्या, रश्मी बागले निवडून आल्या असत्या, मला असं वाटतं की करमाळ्याच्या राजकारणामध्ये काही उल्लेखनीय बदल झाला असता. एका साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांनी करमाळ्याच्या राजकारणात लक्ष घातलं आणि तिथे मोहिते पाटलांच्या सगळ्या गटांना पराभव पत्करावा लागला. त्याचं नेतृत्व प्रतापसिंग मोहिते पाटील करत होते, पण पराभव पत्करावा लागला. ती सगळी लढाई रश्मी बागले यांनी केली. पण आपल्याकडे या तिन्ही तालुक्यांच्या राजकारणामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे, हे सगळं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये गटबाजीमध्ये विभागलेलं आहे. म्हणजे एका आमदाराचे 10 गट, आमदार, माझे आमदार, आजे आमदार, भावी आमदार, याचे सगळे गट आहेत. त्या गटांच्यामध्ये ते राजकारण फार विभागलं गेलं आणि त्याचा परिणाम शेवटी लोकांना त्रास होण्यामध्ये झाला. बार्शी शहरातले रस्ते कसे तुम्ही आज लोकांना विचारा. बार्शी शहरामध्ये खरं म्हणजे चांगले लोकप्रतिनिधी म्हणून प्रभादेवी झाडबुक यांचं नाव होतं. आपल्याला मुद्दाम सांगतो, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं प्रशासकीय कामकाज करणारे आणि नियम आणि कायदे या पातळीवरती न्यायालयातनं येऊन काम करणारे श्रीनिवास बेलवडे नावाचे एक फार मोठे पदाधिकारी होते. ते आपल्या विधिमंडळाचे रजिस्ट्रार होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी प्रभादेवी झाडबुके यांच्या अभ्यासू संसदीय वक्तृत्वाचा नमुना सांगितलेला आहे. प्रभादेवी झाडबुके खूप चांगलं काम करत होते आणि प्रभादेवी झाडबुके एका बाजूला आमदार होत्या आणि दुसऱ्या बाजूला बार्शी नगरपालिकेच्या त्या जवळपास सलग 17-18 वर्ष अध्यक्ष होत्या. तेव्हा प्रभादेवी झाडबुके यांचं नेतृत्व पुढे नंतर जेव्हा या सगळ्या नव्या पिढीकडे गेले, राजेंद्र राऊत असतील किंवा दिलीप सोपल असतील, मी आपल्याला इथे मुद्दाम सांगतो, दोघांनीही राजकारणाची पातळी खाली आणली. ही राजकारणाची पातळी त्यांनी जरा अधिक व्यवस्थित ठेवायला पाहिजे होती, ती त्यांनी ठेवली नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की एका निवडणूक काळामध्ये आमच्या वृत्तपत्रामध्ये पाठवलेल्या दोघांच्या जाहिराती संपादक यांना ते मी नाकारलेल्या होत्या, कारण अतिशय असभ्य आणि अशिष्ट भाषा त्यात वापरलेली होती. तर मला असं वाटतं की हा सगळा एक भाग जो आहे ना, तर लोकांचे प्रश्न हे तुमच्या समोर असतील ना, तर बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या राहत नाहीत. माझा भाऊ, माझा नातू, माझा पुतण्या, हे प्रश्न राहत नाहीत. पण लोकांचे प्रश्न तुमच्या दृष्टीने केंद्रस्थानी नव्हते आणि तुमच्या दृष्टीने राजकारण केंद्रस्थानी होतं. त्यामुळे शिवसेनेच्या गटामध्ये जाण्याची धावपळ जेव्हा दिलीप सोपलांनी केली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं विधान जे काही असेल ते तुम्ही जर ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की काय पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची टिंगलटवाळी केली. बरोबर आहे. ते मला असं वाटतं की दिलीप सोपल, राजेंद्र राऊत, करमाळ्याची बागल मंडळी, आता जगताप मंडळी, आता संजय मामा शिंदे, बबनदादा शिंदेचे भाऊ म्हणून या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आलेले राजन पाटील मोहोळचे राजन पाटलांचं राजकारण देखील निष्प्रभ झालेले. एक तर रमेश कदम सारखा माणूस एक त्यांनी मधल्या काळामध्ये नियुक्त केला, म्हणजे निवडला, तो तुरुंगात गेला. त्यानंतर यशवंत माने नावाचे जे ग्रस्त आहेत ते आमदार आहेत का नाहीत आणि विधानसभेत बसतात की नाही कोणाच माहिती नाही. इतकं निष्क्रिय राजकारण सध्या गटबाजी परत सरकारी ऑफिस एक मोहळा एक आता खरं म्हणजे मनोहर डोंगरे अतिशय चांगले नेते,
त्यांचा मुलगा विजयराव डोंगरे चांगला माणूस. आता विजयराव डोंगरेसारख्या तरुणाला संधी देण्याच्याऐवजी तुम्ही त्या गटबाजीच्या ह्याच्यामध्ये यशवंत म्हणजे आपल्याला कोणी हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा जो एक कायमचा तिढा आहे की आपल्याला कोणी डोईजड व्हायला नको आणि त्यामुळे आपलं राजकारण आपल्या पद्धतीने चाललं पाहिजे, हा जो त्यातला भाग आहे. तर त्याची फळं अंतिमतः त्या भागातल्या लोकांना सोसावी लागतात. माढ्यामध्ये 2004 साली मी चक्कर मारली होती. तेव्हा आम्ही एक वार्तापत्र आमच्या लोकांनी दिलं होतं आणि त्या वार्तापत्रात म्हटलं होतं की माढ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची मुंबई. लोक आम्हाला भेटले. म्हणजे एका बाजूने बबनदादा शिंदेचं काम चांगलं आहे, शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळतोय, शेतकऱ्यांना ऊस चांगला मिळतोय, दर चांगला मिळतोय, पण तिथे प्यायचं पाणी लोकांना नाही आहे. खुद्द माढा शहरामध्ये अतिशय वाईट परिस्थिती, कुर्डवाडी शहरामध्ये अतिशय वाईट परिस्थिती. त्यामुळे मला असं वाटतं की माढा, कुर्डवाडी ही जी सगळी गावं आहेत, मोहोळच्या जवळची अनगरसारखी गावं आहेत. अनगरमध्ये आता तुम्ही बघाल काय अनगरमध्ये काय बारामतीसारखं झालं आहे का? आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा सोलापूरच्या राजकारणावरती मी लिहायचो तेव्हा सोलापूरचे अनेक उद्योजक मला भेटायचे. मग ते म्हणायचे की खोरसाहेब तुम्ही एक उल्लेख करा की सोलापूर शहराला, सोलापूरच्या ग्रामीण भागांना मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकतेकडे नेणारं आणि विकासाकडे नेणारं नेतृत्व पाहिजे. आणि तुम्ही म्हटले बारामतीच्या मॉडेलचा उल्लेख करत चला. आणि गंमत अशी की आज करमाळा, बार्शी, माढा या सगळ्या ठिकाणच्या MIDC या निष्क्रिय झालेल्या आहेत, बंद पडलेल्या आहेत, तिथे काही नाही नवीन. मग कशा लोकांना नोकऱ्या कशा मिळणार? आणि ही जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे, जागरूक नागरिकांची आहे, सिव्हिल सोसायटीची आहे. या सगळ्या ठिकाणी आपल्याला हा मोठा पेस निर्माण झालेला दिसतोय आणि त्याचे परिणाम शेवटी सर्वसामान्य लोकांना बघावे लागतात. सर, शेवट करताना मला फक्त आता विचारायचं आहे की आता राजकारण ज्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलं आहे, जसं तुम्ही सांगितलं की एकीकडं भाजपनी बऱ्यापैकी मुसंडी मारलेली आहे, जरी आत्ता लोकसभेला त्यांचा पराभव झाला असला तरीसुद्धा. पण ज्या पद्धतीनं फडणवीसांनी तुम्ही सांगितलं की राजकारण केलं, पण दुसरा भाग असाही होता की जलयुक्त शिवारच्या निमित्ताने तुकाराम मुंढे असताना जिल्हाधिकारी त्यांनी बऱ्यापैकी तिकडं चांगलं पण काम केलं. पण एकंदरीत आत्ता सगळं परत बघता लोकसभेचं नरेटिव्ह दलित मुस्लिम ज्याचा आपण बघितलं की कसा प्रणिती शिंदेला पण फायदा झाला, किंवा सातपुते जे आहेत ते आता परत जेव्हा उभारतील त्यांच्या विरोधामध्ये आता मोहिते पाटील, जानकर. तर एकीकडं मोहिते पाटील, शिंदे, पवार हे त्रिकूट आणि दुसरीकडं फडणवीसांचं राजकारण. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने राजकारण बघता? हे परत एकदा विकासावरती होणार आहे का पुन्हा जातीय धार्मिक ध्रुवीकरण हाच त्याचा म्हणजे पोत असेल? सोलापुरातल्या ग्रामीण भागातल्या राजकारणावरती जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मोठा परिणाम होणार आहे, हे मी अगदी अतिशय निश्चितपणे सांगू शकतो. सोलापूरमध्ये परवा जरांगेंच्या मराठा रॅलीला जो प्रतिसाद मिळाला आणि ग्रामीण भागातनं ज्या पद्धतीने मराठा समाजाचे जे वर्ग सगळे एकत्र आले आरक्षणाच्या मागणीसाठी, मला स्वतःला असं वाटतं की सोलापूरमधल्या विधानसभेच्या ज्या 11 जागा आहेत, या 11 जागांच्यावरती जरांगे पाटलांच्या राजकारणाचा तीव्र परिणाम आणि पडसाद उमटेल. दुसऱ्या बाजूला याच्यामध्ये शरद पवारांचा एक मूक पाठिंबा जरांगे पाटलांच्या एकूण आंदोलनामागे आहे, अशी एक भूमिका सतत जरांगे पाटलांच्या वर्तुळातून मांडली जाते आहे. आणि त्याच्यामध्ये ती चुकीची किंवा खोटी असेल असं काही मला वाटत नाही. पण त्यामुळे जरांगे पाटलांच्या राजकारणाचा मोठा परिणाम होईल. तुलनेने महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ जे राजकारण करतायत त्या राजकारणाचे पडसाद सध्या तरी ग्रामीण भागात फार उमटलेले नाहीत. काही प्रमाणात सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांच्या राजकारणात ते दिसत आहेत, पण ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उमटलेले नाही आहेत. पुन्हा सोलापूरच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणच्या तालुका स्तरावरचं जे नेतृत्व आहे ते अपवाद वगळता सगळीकडे मराठा नेतृत्व आहे. आणि त्यामुळे या मराठा केंद्रित चळवळीचा, आंदोलनाचा, आरक्षणाच्या मागणीचा परिणाम निश्चितपणे या निवडणुकीच्या निकालांच्यावरती आणि जनमत वळवण्यावरची निश्चितपणे होईल. त्याला देवेंद्र फडणवीस आणि भाजप कसा तोंड देईल याचा शोध घ्यावा लागेल. पण त्यात 2 गोष्टी दिसत आहेत की OBC आणि BC यांच्यामधलं कॉम्बिनेशन एकत्र करून अक्कलकोट असेल, मंगळवेढा असेल किंवा इकडे अन्य काही तालुक्यांचे भाग असतील, म्हणजे करमाळा असेल, बार्शी असेल, अशा ठिकाणी ते काही प्रयत्न होईल का, हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण व्यापारी आणि सवर्ण किंवा उच्चवर्णीय असा जो वर्ग आहे समाजातला, हा मोठा वर्ग आजही भाजपच्या मागे आहे. तो आपल्याला नाकून चालणार नाही. कारण त्यामुळेच सोलापूर राखीव मतदारसंघात 2019ला ते स्वामी निवडून आले. म्हणजे ज्यांचं काही कुठे राजकारणात आगापिछा नव्हतं ते, त्यामुळे भाजपचे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की
फडणवीसांचा प्रयत्न निश्चितपणे असं राहील की ओबीसी BC या राजकारणाचा एक ग्रुप आपल्याला कसा पाठिंबा देईल आणि त्याला जोडून असलेले असंतुष्ट अस्वस्थ मराठी किंवा मराठ्यांचा वर्ग जो आहे नेत्यांचा हा वर्ग देखील कसा आपल्याबरोबर येईल असाही पण प्रयत्न फडणवीसांचा राहील. अशी ती मोठी लढाई सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणात होईल आणि विशेषतः ग्रामीण राजकारणातला प्रभाव हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता तरी मराठा नेत्यांच्या हाती असल्यामुळे ते ज्या पद्धतीने राजकारण करतील त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतील. शरद पवार काय पद्धतीने काम करतील, सुशीलकुमार शिंदे काय काम करतील, हा मोठा प्रश्न आहे. याचं कारण आत्ता आघाडीवरती विधानसभेच्या पवार आणि शिंदे किती काळ राहतील हा मोठा मुद्दा आहे. तुलनेने प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनाच पुढे राहावं लागेल. तुलनेने विजयसिंह मोहिते पाटलांच्या शारीरिक मर्यादा असल्यामुळे ते फार काही ॲक्टिव्ह राहू शकणार नाहीत. सिद्धाराम मित्रांसारखा एक अतिशय चांगला माणूस आहे, पण ते फार ॲक्टिव्ह गेल्या 10 वर्षात दिसलेले नाहीत. त्यामुळे हे प्लस मायनस बाजू लक्षात घेऊन या निवडणुकीचा विचार करावा लागेल. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्याच ठिकाणी रंगत येईल असं मला दिसतंय. सर धन्यवाद. तुम्ही जवळपास तासभर सोलापूर जिल्ह्यामधलं जे राजकारण आहे ते आधी कसं होतं, मोहिते पाटील असतील किंवा गणपतराव देशमुख ही जी माणसं होती ज्या उंचीची होती त्यांनी कसं काम केलं आणि आता त्याचा जो पोत आहे तो कसा बिघडत चाललेला आहे एक प्रकारे, आणि आगामी काय असू शकतं नव्या पिढीमध्ये, मग प्रणिती शिंदे असेल किंवा धैर्यशील किंवा एकूणच राजकारण, याचा तुम्ही सविस्तर आढावा घेतला. खूप धन्यवाद तुमचे. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण आणखीन एका नव्या जिल्ह्यासह. तोपर्यंत बघत राहा बोलबेडू.